लागतात, गोष्टी घडू लागतात, आपल्या जीवनामध्ये प्रसंग दूर होतात, आपल्याला शांती येते, आपल्या हृदयामध्ये एक आनंद येतो, एक आशा येते. आज तेच कार्य या ठिकाणामध्ये घडलेलं आहे. आज या ठिकाणामध्ये तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा तुमचे जे पारिवारिक समस्या असतील, काही सोशल समस्या असतील, जॉब संदर्भात समस्या असतील, परंतु मला वाटतं की हे जे ह्या ठिकाणामध्ये वर्णन केलं त्याच्यापेक्षा तर कोणाची समस्या खूप मोठी नसणार आहे. आज इथं म्हणजे काय दिसत आहे, सगळं लाईफ संपलेलंच आहे. त्या ठिकाणामध्ये काय आहे, पूर्ण शुष्क आस्ती आहे. म्हणजे त्या ठिकाणामध्ये कुठल्याही गोष्टीची काहीच आशाच नाहीये. असं इथं असलेलं कोणीच नाहीये, नाही का? इतक्या समस्येमध्ये कोणीच नाहीये आणि इतक्या पेच प्रसंगामध्ये आज कोणीच नाहीये. इतक्या संकटामध्ये किंवा आजारपणामध्ये आता तरी कोणी नाही प्रभूच्या कृपेने. तर आज या ठिकाणामध्ये आपण पाहतो की तिथं शुष्क आस्ती आहेत आणि त्या आस्ती ज्या आहेत त्या अशा विखुरून पडलेल्या आहेत. परंतु ह्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की ज्या आस्तींना परमेश्वर काय करत आहे, पाहत आहे. त्या आस्तींकडे परमेश्वर पाहत आहे आणि त्या ठिकाणामध्ये त्याचा जो सेवक आहे, त्याचा जो संदेश आहे, त्या ठिकाणामध्ये त्याला सांगत आहे की तू काय कर, वचन जाऊन तिथं सांग. प्रेज लॉर्ड. आज मी तुम्हाला सांगितलं, जीवनामध्ये किती मोठं वादळ संकट येऊ द्या, परंतु आपल्याला वाचवणारं, आपल्याला तारणारं एकच आहे, ते म्हणजे देवाचं वचन, म्हणजे देवाचा हा प्रेम संदेश. प्रेज लॉर्ड. आज तो आपल्याला प्रत्येक प्रसंगातून बाहेर आणू शकतो, प्रत्येक गोष्टीतून तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तो आज आपल्याला प्रत्येक गोष्टी करण्यासाठी तो आपल्याला सहाय्य करतो. म्हणजे तो म्हणजे देवाचा प्रेम संदेश, देवाचं वचन. आज या ठिकाणामध्ये ज्या आस्ती आहेत, इथं लिहिलेलं आहे बघा की 4थ्या वचनात दिले, तेव्हा तो मला म्हणाला, या आस्तीविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क आस्तीनो परमेश्वराचे वचन ऐका. प्रेज लॉर्ड. आपण सर्वजण म्हणूया, शुष्क आस्तीनो परमेश्वराचं वचन ऐका. आपण एकमेकाला म्हणूया, शुष्क आस्तीनो परमेश्वराचं वचन ऐका. इकडं तिकडं पाहू नका, डिस्टर्ब होऊ नका. पास्टर नाही, पास्टर कधी येतील आणि पास्टर कुठे गेले असतील आणि अचानकच कसे निघून जातात, असं माइंड मध्ये काही डिस्टर्बन्स आणू नका. प्रेज लॉर्ड. आज परमेश्वर त्यांना तिथं चालवत आहे, आशीर्वादित करत आहे आणि खरोखर ही खूप मोठी मंडळीसाठी आनंदाची गोष्ट आहे. तर आज या ठिकाणामध्ये काय सांगितलेलं आहे की शुष्क आस्तीनो देवाचं वचन ऐका. आज आपण स्वतःचं नाव देखील तिथं टाकू शकतो की संगीता देवाचं वचन ऐक, नाही का? साक्षी देवाचं वचन ऐका, भिंगार दिवे अंकर देवाचं वचन ऐका. आज ज्या वेळेस आपण हे वचन ऐकतो, पूर्ण लक्षपूर्वक ऐकतो, त्यावेळेस या वचनाचं मध्ये इतकं सामर्थ्य आहे, त्या शब्दांमध्ये इतकं पॉवर आहे की ते देवाचं वचन सांगतं. इब्री 4:12 काढल आपल्यामध्ये साक्षी. आज देवाचं जे वचन आहे ते साधारण नाहीये, तर ते काय करतं आपल्या जीवनामध्ये? कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. यस, आमेन. देवाचं वचन कसं आहे? सजीव आहे, सक्रिय आहे, क्रियाशील आहे. सक्रिय म्हणजे काय? क्रियाशील आहे, ते ऍक्टिव्ह आहे, ते कार्य करणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण देवाचं वचन ऐकत असतो, प्रियानो, ते वचन जे आहे ते आपल्या आरपार जात असतं. आपले मज्जा, आपले सांधे यांना भेदून ते आरपार जातं, आपल्या जीवनामध्ये महान कार्य करतं. आपल्या जीवनातल्या खरोखर हर एक गोष्टीची जी बाधा असते, जी अडखळ असतं, त्याला दूर करतं. आपल्या जीवनामध्ये रोषणाई आणि रोषणाई घेऊन येतं. आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद देतं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वादातून आशीर्वादित घेऊन जातं. प्रेज लॉर्ड. पण ते कधी होतं? ऐकल्यावर. प्रेज लॉर्ड. वचन ऐकल्यानंतर त्या गोष्टी होतात. आज जर नवीन करारामध्ये आपण पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त वारंवार एक गोष्ट जास्त रिपीट सारखी बोलतो. ती गोष्ट कुठली असेल माहितीये? ज्याला कान आहे तो माझी वाणी ऐकतो. प्रेज लॉर्ड. म्हणत नाही की मला स्पर्श करून बघा मी किती चांगला आहे, किंवा तुमचे डोळे असेल तर तुम्ही पहा मी किती महान आहे, ते नाही म्हणत. तो म्हणतो ज्याला कान आहे तो माझी वाणी ऐकतो. आज नवीन करारामध्ये कितीतरी वेळा लिहिलेला आहे, प्रकटीकरणामध्ये देखील लिहिलेलं आहे की मंडळांना नाही का पत्र लिहिलेलं आहे, तिथं देखील लिहिलेलं आहे की परमेश्वरा नाही का ज्याला
माझी वाणी ऐको. आज इथे असलेल्या प्रत्येकाला कान आहेत ना? तर आज देवाचं वचन जे आहे ते आज आपण ऐकूया. देवाचं वचन जे आहे ते सामर्थ्यशाली आहे, ते आपल्या जीवनाला बदलून टाकणार आहे. आज जरी आपण शुष्क असतीप्रमाणे, म्हणजे काही आशा नाहीये किंवा काही गोष्टीमध्ये मला पुढे जाण्यासाठी वाट दिसत नाहीये, एक कन्फ्युजन आहे, मला काय करावं लाईफ मध्ये समजत नाहीये, मुलाला कुठली मुलगी बघावं समजत नाहीये, किंवा नाही का घर बांधू का नको समजत नाही, गावाकडे जमीन आहे त्याचं काय करावं समजत नाही, चर्च मध्ये येते परंतु येते आणि नुसतेच जाते, माझ्या जीवनासाठी काय देवाची योजना आहे समजत नाहीये, किंवा मी जे हाती काम घेत आहे ते वारंवार सक्सेस का होत नाही ते समजत नाहीये. तर ह्या सर्व गोष्टीचं उत्तर जे आहे देवाचं वचन ऐकल्यानंतर आपल्याला मिळतं. आणि म्हणून आज या ठिकाणामध्ये बघा प्रियानो, ज्यावेळेस ते वचन ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस पुढे काय घडतं. 5वं वचन सांगतं, प्रभू परमेश्वर या अस्तीस म्हणतो, पहा मी तुम्हाला श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. प्रेज लॉर्ड. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? श्वास. आज आपल्या नागपुड्यामध्ये जर श्वास असेल तरच आपण नाही का ओके आहोत, नाही तो कुठे असतो आपण मेलेले. आज हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे श्वास. आज बरेच लोक देवाकडे येतात, प्रार्थनेत येतात, चर्चला येतात आणि मग काय बोलतात, काय दिलं देवाने आम्हाला, इतके रविवार येतो, एवढे शनिवार येतो, एवढे गुरुवार येतोय, उपास प्रार्थनेला पण हजर राहतो, पहाटेच्या प्रार्थनेत आहे तरी काय गोष्टी घडत नाही, काय आम्हाला देवाने दिलं. तर तुम्हाला एक सांगू, आज परमेश्वराने तुमच्या नागपुड्यामध्ये काय दिलेलं आहे? श्वास दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. आज तुमच्या शरीरामध्ये काय दिलेले आहे? पॉवर दिलेली आहे. एखाद्या पॅरालिसिस पेशंटला तुम्ही बोला, तुझा हात नाही का उचलून त्या ज्या हातामध्ये त्याला पॅरालिसिस झाला असेल त्याला सांगा की त्या हाताने नाही का तू थोडंसं पाणी घ्या आणि पी. नाही घेऊ शकत तो, कारण त्या हाताची शक्ती गेलेली असते. परंतु आज देवाला धन्यवाद देऊया की आज आपल्या दोन्ही हातांमध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, म्हणून आपले दोन्ही हात उंच करूया, देवाला धन्यवाद देऊया. धन्यवाद येशू बोलूया, धन्यवाद येशू बोलूया. आज आपल्याला सुंदरसं शरीर दिलेलं आहे. आज खरोखर आपण आशीर्वादित आहोत आणि म्हणून परमेश्वराबद्दल कधी दोष लावू नका किंवा परमेश्वराबद्दल कधी कुरकुर करू नका की देवाने मला काय दिलंय. तर ओळखून घ्या, समजून घ्या, हा श्वास आहे तो परमेश्वराचा आहे, हे शरीर आहे ते परमेश्वराचं आहे, देव जी शक्ती देत आहे ती परमेश्वराची आहे आणि म्हणून मी आज आशीर्वादित आहे. आज बघा या ठिकाणामध्ये लिहिलंय की मी त्या ठिकाणामध्ये काय केलेलं आहे, प्रभू परमेश्वर म्हणतो, या अस्तीस म्हणतो, मी तुम्हाला श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हा, मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मात चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादित, तुम्हा श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूमिकंप होऊन अस्थिंना अस्थि लागून जळल्या. मग मी पाहिले तो त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छादले, पण त्यास श्वास अगदी नव्हता. आज त्या ठिकाणामध्ये बघा जो संदेश आज त्या सेवकाने तिथं दिलेला आहे, जसा संदेश त्या ठिकाणामध्ये आलेला आहे, मी संदेश देत असता आवाज झाला. हा संदेश चालू असताना काय होत असतं? आतमध्ये देवाचं कार्य होत असतं. ज्यावेळेस देवाचं वचन आपण ऐकत असतो, मनापासून ऐकत असतो, तर आपल्या अंतर्यामामध्ये, आपल्या स्वभावामध्ये एक चेंज होत असतं. आपल्या लाईफमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन, त्या गोष्टीचा आपल्याला एक्सपिरियन्स येतो की नाही का माझं लाईफ जे आहे ते बदलत आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात ज्यावेळेस मनापासून आपण देवाचं वचन ऐकत असतो. आज त्या ठिकाणामध्ये संदेश दिला आणि त्या ठिकाणामध्ये संदेश देताना भूमिकंप झाला आणि अस्थिंना अस्थि झालेले आहे, लागलेले आहे. आणि बघा जे जे परमेश्वराने तिथे बोलला होता ते ते कार्य झालंय. त्याच्यावर काय आलंय? स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छादले आणि त्या ठिकाणामध्ये सर्व प्रकारे एक शरीर असं जे आहे ते उभं राहिलेलं आहे. प्रियांनो, या ठिकाणामध्ये महत्वाची जी गोष्ट आहे की परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला देखील परमेश्वराने काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. आणि निवडलेलं असताना त्याने आपल्याला बोलवलेलं आहे, निवडलेलं आहे. आपण चर्च मध्ये येत आहोत, आज आपण त्याची आराधना करत आहोत. तर आपल्याला पुढं आणि पुढं ज्या ज्या गोष्टी लागणार असतील, आत्मिक स्वरूपाच्या प्रार्थनेची गरज, प्रार्थनेचं पाठबळ, वचनाचं सांत्वन, वचनाचं सामर्थ्य, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत तो प्रभू स्टेप बाय स्टेप काय करत असतो?
तो आपल्याला देत असतो. आज या ठिकाणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, प्रथम त्या ठिकाणामध्ये स्नायू आलेले आहे, त्याच्यावर मांस चढलेला आहे आणि ते त्वचेने आच्छादलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी कुठून मिळत आहे, वचनातून मिळत आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. आता थोडंसं मला स्नायू आलं, आता मांस घ्यायला कुठेतरी दुसरीकडे जाते, असं अर्धवट काम किंवा अर्धवट फिरू नका मागं. बरेच लोक काय करतात, अर्ध्या रस्त्यातून मागं फिरतात आणि मग ते कोणाप्रमाणे बनतात, लोटाच्या बायकोप्रमाणे. लूक 17:32 मध्ये लिहिलेले की लोटाच्या बायकोची आठवण करा. थोडंसं कार्य झालं आणि परत मागं फिरतात आणि मग त्या ठिकाणामध्ये जे कार्य परमेश्वराला त्यांच्या जीवनामध्ये करायचं असतं ते कार्य त्यांच्या जीवनामध्ये झालेलं दिसत नाही. परमेश्वराचं जे कार्य असतं ते परिपूर्णतेचं कार्य असतं. तो अर्धवट केलं आणि सोडून दिला असं होत नाही. आपल्या ज्यावेळेस आपण आई वडील इथं आहेत, आपल्या लेकरांना आपण जन्म देतो तर त्यांना परिपूर्णतेने त्यांचा पुरवठा करतो, सगळ्या गोष्टी करतो, त्यांना मोठं करतो. मोठं केलं आणि स्वतः करा काय करायचं असं बोलतो का? नाही. विचार करतो यांचं पुढं कल्याण कसं होईल, मग लग्नाचा विचार करतो, मग पुढं सर्व गोष्टी आपण करतो. म्हणजे शेवटपर्यंत आपण त्यांना साथ देऊन त्या गोष्टी करतो. जर आपण जगिक आई वडील आपण ह्या सर्व गोष्टी करतो तर आपला जो परमेश्वर आहे, ज्याने आपल्याला ह्या जगातून निवडलेला आहे, तो फक्त आपल्याला निवडलं आणि आता तिला वाऱ्यावर सोडून काय पण करा असं बोलत का? नाही. तर आज तो आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्या आत्मिक जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपल्याला काय करत असतो, पुरवठा करत असतो. आपल्याला तो त्याच्यामध्ये त्याच्या कृपादानामध्ये वाढवत असतो. आज कदाचित मी थोडी प्रार्थनेमध्ये आज वाढलेली आहे, तर उद्या उठून मी अजून जास्त झालेली असणार आहे. अधिक माझी प्रार्थनेची लेवल वाढलेली आहे, अधिक माझं बायबल रीडिंग वाढलेलं आहे आणि या सर्व गोष्टी परमेश्वर करतो. परंतु त्यावेळेस आपण देखील काय केलं पाहिजे, त्याच्याकडे आपले कान लावणं गरजेचं आहे. परमेश्वर हा प्रत्येक वेळेस आपल्याशी बोलत असतो, तर त्यावेळेस आपण आपले कान लावून त्याची वाणी ऐकणं गरजेचं आहे. आज या ठिकाणामध्ये अद्भुत गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे सर्व झालेलं आहे केवळ देवाच्या संदेशामुळं. आणि म्हणून ज्या वेळेस आपण चर्चला येतो, किती जण आज चर्चला येताना बोलले की परमेश्वरा माझ्याशी बोल, मला वचनातून बोल. आपण काय करतो, इतकी गडबड असते की ट्रेन जाईल, गाडी जाईल, टाइमात जायचंय आणि आपण काही बोलत नाही. प्रभू तू बोल, नाही तर नको बोलू, मला फक्त चर्चला जायचंय. नाही गेलं तर पास्टर म्हणतील कुठे गेल्या होत्या. म्हणजे वचनाशी काय घेणं देणं काय नाही, आपलं येणं आणि जाणं. अशा किती पण चक्र मारल्या ना काहीच होणार नाही. पण ज्या वेळेस आपण चर्चला येऊ आणि ज्या वेळेस आपण चर्चला यायच्या आधी घरीच बोलू, देवा आज मला तुझ्या वचनाची गरज आहे, माझ्याशी तू बोल. तर बघा, ते वचन तुम्ही जेवढं गांभीर्याने घ्याल, ज्यावेळेस ते वचन तुम्ही ऐकाल, ते वचनाचं तुम्ही पूर्ण कंटिन्यू जे संदेश पास्टर इथून सांगत आहेत, आत्म्याच्या सामर्थ्यात प्रेरणेत, ते संदेश तुम्ही कंटिन्यू, तुम्हाला ते काय झालेलं आहे, तुमचं आत्मिक मानणं आहे, त्याचं मनन तुम्ही पूर्ण करत राहाल, तर परमेश्वर काय करणार आहे, त्याच्यातून तुमच्या जीवनामध्ये अद्भुत साक्षी आणि अद्भुत गोष्टी घडणार आहे. प्रेज लॉर्ड. असं काय नसतं की डोक्यावर हात ठेवला तरच मी आशीर्वादित आहे. प्रेज लॉर्ड. बऱ्याच लोकांना वाटतं डोक्यावर हात ठेवला ना पास्टरनी मग मीच आशीर्वादित. परंतु डोक्यावर हात ठेवा ना ठेवा, परंतु जर तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात आणि ते मनन करत आहात, तर परमेश्वर त्या ठिकाणामध्ये तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी समर्थ आहे. प्रेज लॉर्ड. कारण यहोशुआ 1:9 मध्ये लिहिलेलं आहे का, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सतत असू दे, रात्रंदिवस त्याचं चिंतन कर. आपण कसं चिंतन करतो, त्यांना बघून गेल, त्यांनी लय त्रास दिलाय किंवा नाही का, लय टेन्शन आलं, आता उद्या काय करू, किंवा आता मला जे काही गोष्टी आहेत माझ्या जीवनामध्ये, उद्याचा तो EMI चा हप्ता आहे, कसा भरू, माझा EMI करून आपण नुसतं रडतच राहतो नाही का. प्रत्येक जणाला आज किती जण आहे तिथं की हप्ते भरतात आहे तिथं, सगळेच आहे ना. प्रभूला धन्यवाद. नाही बरं, असं बरं ठीक आहे, आपण असं विचारू की असे किती लोक आहेत की जे EMI भरत नाही, म्हणजे त्यांना आतापर्यंत म्हणजे त्यांनी आतापर्यंत भरलेच नाही. EMI काय प्रकार असतो सिस्टर, हा शब्द लय नवीन आहे मला, असं कोण आहे? हप्ता बिप्ता काय आम्हाला माहितीच नाही, असं आहे का कोणी? अहो साधं
घरात आला असं त्याच्या विरुद्ध नाही बोलत आहे. होतं कोणाकोणाकडे एकदम अमाऊंट नसते, आपण हळूहळू त्या गोष्टी करतो. परंतु आज बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये, विशेष ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये, विशेष प्रभूच्या जवळ असणाऱ्या जीवनामध्ये, पास्टरच्या जीवनामध्ये आज प्रत्येक जो व्यक्ती आहे तो EMI ला काय करत आहे, फेस करत आहे. हप्ते कसा भरू, सेवा नाही केली तर हप्ते कसा भरू, सेवा करायची हप्ता जाईल. प्रभूला धन्यवाद. आणि मला प्रत्येक गोष्ट घर घ्यायचंय, हप्ता भरायचा आहे, मला नोकरीला जाणं गरजेचं आहे, नाहीतर हप्ता कसा जाईल माझा. म्हणजे प्रत्येक गोष्टी आज प्रत्येक व्यक्ती जो आहे याच्यामध्ये अडकलेला आहे, बंधनामध्ये. ते एक कर्ज म्हणजे काय आहे, एक प्रकारचं एक तसं आपण बोललं आता ऐकायला खूप अवघड जाईल तुम्हाला किंवा पचणार नाही. कर्ज हे एक प्रकारचं शाप आहे. कारण का, कर्ज तुम्ही बघा, आज थोडं कर्ज घ्याल, उद्या अजून थोडं जास्त घ्याल, अजून जास्त घ्याल, अजून जास्त घ्याल, आणि असं घेत घेत एवढे कर्ज बाजारी होतात. तर आपण बघतो न्यूज मध्ये एवढं कर्ज झालं की त्या व्यक्तीने आत्महत्या केली. कारण त्याला दुसरा मार्गच नाही ना, तो कुठून फेडणार, काय करणार, लोकांचे कुठले कुठले फोन घेणार, काय करणार. म्हणजे कर्ज म्हणजे ते त्याच्यातून आपल्याला दिसतं की कर्ज हे काय आहे, प्रकारचा शाप आहे. आणि म्हणून आज आपल्याला परमेश्वराने काय केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. आज प्रत्येकाला वाटतं की हे कर्ज माझ्यावर नसावं. आपण प्रत्येक जण प्रार्थना करतो, प्रेज लॉर्ड, की ह्या कर्जाच्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये नसाव्या, मी आशीर्वादित असावं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नाही का, आपण बोलतो की मी घेणारं नसावं, मी देणारं असावं, पण देण्याची वेळ आली तर देतच नाही, त्याच्यामुळे कर्ज बाजारी. ज्यावेळेस देण्याची वेळ येते बोलतो, प्रार्थना करतो, प्रभू प्रार्थना सक्सेस पण करतो, ऐकतो, यस तुला मी घेणारं नाही, तुला देणारं करेल. आणि कोणी आपल्याला विचारलं सिस्टर मला द्या किंवा ब्रदर मला द्या, तर आपण असून पण म्हणतो माझ्याकडे नाहीये, प्रेज लॉर्ड. आणि मग त्याच्यामुळं आपल्यावरचं जे कर्ज आहे ते जात नाहीये, आपल्याला आपल्याच गोष्टी पडत असतात. तर आज परमेश्वराचं वचन जे आहे, जे संदेश आहे, आज ते आपल्याला काय करत असतात, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शिकवत असतात, आपल्याला बदलत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. संदेश हा असाच नसतो, संदेशामध्ये खूप सामर्थ्य आहे, संदेशामध्ये गोष्टी घडतात. आज प्रभूला धन्यवाद देते की आज हे संदेश ऐकूनच माझं जीवन बदललेलं आहे, प्रेज लॉर्ड. आज माझं जीवन जर बघितलं आधीचं, तर मी एक सगळ्यात पहिले म्हणजे लाजाळू होती, भित्रट होती, बोलण्याचं काही माहिती नव्हतं आणि कुठल्याच गोष्टी माझ्यामध्ये नव्हत्या. आज काही गोष्टी चुकीच्या गोष्टी होत्या, जगाची मैत्री होती, बायबलशी काही घेणं देणं नव्हतं, ख्रिश्चनचं फक्त लेबल होतं, परंतु ख्रिस्ताचा वास माझ्यामध्ये नव्हता. अशा प्रकारचं माझं जीवन होतं. परंतु मला देखील कोणीतरी हा संदेश सांगितला, प्रेज लॉर्ड. हा संदेश माझ्यापर्यंत आला, हे देवाचं वचन माझ्यापर्यंत आलं आणि परमेश्वराने मला खरोखर दाखवून दिलं की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. आणि म्हणून आज मी देवाला धन्यवाद देते की मी एकच बोलते, प्रभू प्रथम तू माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी आज तुझ्यावर प्रेम करत आहे. आणि मी माझी साक्षाशी सांगते की इथं बसल्या प्रत्येकावर येशू प्रेम करतो, पण माझा असा विश्वास आहे किंवा माझं असं अनुभव आहे की सगळ्यात जास्त येशू माझ्यावर प्रेम करतो, प्रेज लॉर्ड. कारण की त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि मी लगेच प्रभूला नेहमी म्हणते, प्रभू मी तुझी हार्ट फेवरेट आहे, प्रेज लॉर्ड, तुझ्या हृदयाजवळची आहे, तू माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि मग मी पूर्ण जीवनामध्ये आज आनंदी आहे. तर हे चेंज माझ्या जीवनामध्ये कुठून आले, तर हे देवाच्या संदेशाद्वारे, देवाच्या वचनाद्वारे. आणि म्हणून प्रियानो, देवाचं वचन जे आहे ते ऐकत असताना आपण जसं इब्री 4:12 मध्ये वाचलं, ते सक्रिय आहे, सजीव आहे, ते सांधे आणि मज्जा यांना आरपार भेदून जाणार आहे. देवाचं वचन हे खूप महान आहे. आणि खरोखर आज देवाच्या वचनाचा जो सन्मान करतो, देवाच्या वचनाला जो ग्रहण करतो, देवाच्या वचनाचं रात्रंदिवस मनन करतो, तो परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये अधिक आणि अधिक आशीर्वादित त्याला करत जातो. आज देवाची स्तुती करते, देवाला धन्यवाद देते की काही काळामध्येच आम्ही 1 वर्षाचा डिसायपल कोर्स केला. आज काय केलं, आम्ही शिक्षण घेतलं, शिक्षणासाठी काय केलं, वेळ दिला आणि त्याच्याद्वारे काय झालेलं आहे, आज आम्ही आशीर्वादित झालेलो आहोत. ते वचन आज